कल्याणमध्ये मराठी कुटुंबियाला मारहाण झाल्याच्या प्रकरणाचे पडसाद आज विधानसभेत उमटले होते। या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माज दाखवणारवाल्यांचा माज उतरवू असे विधान केले होते। फडणवीसाच्या या इशाऱ्यानंतर पोलीस ॲक्शन मोडमध्ये आली होती। त्यानुसार आता पोलिसांनी अखिलेश शुक्ला यांना ताब्यात घेतला आहे। शुक्ला यांना पोलिसांनी उचलण्यापूर्वी त्यांनी या घटनेवर आता मौन सोडलं आहे। ते नेमके या घटनेवर काय म्हणाले आहेत हे जाणून घेऊयात। वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। अजमेरा इमारतीत झालेल्या वादावर अखिलेश शुक्ला यांनी आपले स्पष्टीकरण दिले आहे। आमची 5वी पिढी कल्याणमध्ये राहत असून मी स्वतःला मराठी भाषिक समजतो। हा वाद शेजार धर्माशी संबंधित होता, पण तो भाषेचा मुद्दा बनवण्यात आला आहे असे शुक्ला यांनी म्हटले आहे। तसेच माझ्या पत्नीवर आधी हल्ला झाला आणि नंतर माझ्या मराठी भाषिक मित्रांनी मला वाचवलं। तसेच वादादरम्यान देशमुख कुटुंबियांनी अर्वाच्य भाषेचा वापर केला आणि माझ्या पत्नीला केसांनी पकडून मारहाण केली असा आरोप त्यांनी देशमुख यांच्यावर केला आहे। तसेच शुक्ला यांनी यावेळी आपल्या जुन्या शेजारीपणाच्या वादाला राजकीय वळण देण्याच्या प्रयत्नांचा निषेध केला आहे। त्यांनी या घटनेचा सखोल तपास करून सत्य बाहेर यावे अशी मागणी केली आहे। या मारहाण प्रकरणात आता पोलिसांनी अखिलेश शुक्ला याला ताब्यात घेतला आहे। याआधी मराठी कुटुंबाला झालेल्या मारहाण प्रकरणावर कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली। यावेळी बोलताना अतुल झेंडे म्हणाले, मराठी कुटुंबाला झालेल्या मारहाण प्रकरणात सोशल मीडियाचे काही व्हिडिओ आमच्याकडे आले आहेत, तर काही व्हिडिओ आम्हाला मिळाले आहेत। त्यानुसार आम्ही 2 आरोपीला ताब्यात घेतला आहे। तसेच या प्रकरणात कोणालाही सोडले जाणार नाही असे झेंडे यांनी सांगितले आहे।